आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते आपल्या जीवाच्या खूप आटापिटा करत असतात. नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचे असते. हो, कारण तेव्हाच तर माहीत पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. म्हणतात की समोर जाणाऱ्याचे पाय मागे खेचण्याची सवय आहे माणसाला, पण वेळ सांगते की कधी कधी परिस्थिती सुद्धा समोर जाणाऱ्याचे पाय मागे खेचत असते. जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचे आभार व्यक्त करायला शिका, कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसे वागायचं आणि कसं जगायचं हे अचूकपणे शिकायला मिळते. जी व्यक्ती स्वतःची चूक स्वीकारू शकत नाही ती व्यक्ती चांगल्या गोष्टीला आत्मसात करू शकत नाही आणि स्वतःला देखील स्वीकारू शकत नाही. जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. शिक्षक आणि रस्ता दोन्ही एकसारखेच असतात. स्वतः जिथं आहेत तिथेच राहतात, पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहोचवतात. जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर असं समजू नका की ती व्यक्ती किती मूर्ख होती. नीट समजून घ्या की त्या व्यक्तीचा तुमच्यावर किती विश्वास होता. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. नाते टिकवण्यासाठी माणूस त्या चुकांची पण माफी मागत असतो ज्या चुका त्याने कधी केल्याच नसतात. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो.